पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळूया. सलामीची जोडी यावेळेस आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज सुहास नाळे, तर स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय फलंदाज. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय नो चेंडूचा इशारा येतोय पंचांचा. निश्चितपणे आपण यावेळेस मात्र पाहतोय पंचांना नो चेंडू करार केलाय. कदाचित ओव्हरस्टेपच्या माध्यमातून हा नो चेंडू असणार आहे आज मात्र वेगळ्या रणनीती अनुसार. आणि या ठिकाणी गोलंदाज गोविंदा याच्यासाठी आपण पाहतोय की रिफ्रेशिंग ऑरेंजेस दिले जात आहेत. आपल्या सर्वांचे लाडके नागोरी यांच्याकडून आपण पाहतोय प्रत्येक खेळाडूचा सन्मान हा त्यांच्याकडून केला जातोय. काही खेळाडूंना आपण पाहतोय साताऱ्याची अतिशय लोकप्रिय असणारी गोविंद लस्सी देऊन काल खेळाडूंचा त्यांना या ठिकाणी सत्कार केला होता. तर आज आपण पाहतोय की रिफ्रेशिंग ऑरेंजेस देऊन खेळाडूंचा या ठिकाणी निश्चितपणे सत्कार केला जातोय नागोरी यांच्या माध्यमातून. तर निश्चितपणे या ठिकाणी आज आपण पाहतोय की बबुल हा खेळाडू या मैदानावरती, तर त्याची सुरेख साथ देण्यासाठी सुहास नाळे या संघाचा जर आपण विचार केला, निश्चितपणे ज्यावेळेला 8 संघ घोषित झाले होते त्यावेळेस या संघामध्ये जे खेळाडू आहेत या खेळाडूंच्या नावानं मी म्हणेन की नावारूपाला साजेसा जर संघाला नाव द्यायचं असेल तर निश्चितपणे बिग हिटर्स. कारण या संघामध्ये जर आपण पाहिलं तर बिग हिटर्स खेळाडूंची भरणा. यावेळेस मात्र क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा क्लास दाखवतोय. जबरदस्त टायमिंग, चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांवर. निश्चितपणे क्रिकेटचा क्लास दाखवतोय तो फलंदाज बबुल. बबुल एक मोठं नाव आहे, आपण पाहिलं कळंबोली क्रिकेटमध्ये. त्यानं मात्र आपला क्लास दाखवलाय. हलकासा फ्लायटेड चेंडूला त्यानं ड्राईव्ह केलाय. जमिनी लगतचा फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. यावेळेस मात्र आडव्या बॅटनं चेंडू भिरकावलाय. क्षेत्ररक्षक अम्मन लोही या चेंडूच्या खाली अति घाई संकटात नाही, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बबुल याची खेळी मात्र संपुष्टात. तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय की मोह आवरता आला नाहीये. तो फलंदाज बबुलला एक मोठं नाव आहे, परंतु आता मात्र बबुल सारख्या फलंदाजाला बाद केलाय. निश्चितपणे मी म्हणेन की या ठिकाणी थोडासा खराब क्रिकेट बबुलचा, कारण त्या ठिकाणी आपण पाहतोय की ऑन साईडला दोनही क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलमध्ये होते. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ पूर्णपणे खुला होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळण्याचा निश्चितपणे प्रयत्न करता येणं गरजेचं होतं, परंतु उजव्या एसटीच्या बाहेर टाकलेल्या चेंडूला खेचला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी अमन लोहिया हा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. आणि अमन एक जबरदस्त क्षेत्ररक्षक या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितपणे मी ओपोचे जे टेडीज आहेत यांना विनंती आहे की आपण आमच्या समालोचन कक्षाच्या ठीक समोर आलात तर निश्चितपणे थोडंसं आणखीन या स्पर्धेमध्ये थोडंसं मी म्हणेन की 4 चांद या स्पर्धेला लागतील. कारण आपण पाहतोय की आमच्या कॅमेऱ्यामध्ये देखील ते टेडीज या ठिकाणी येऊ शकतात. तर निश्चितपणे या ठिकाणी कैलास जाधव जे अंशुल नाविन्य संघाचे संघ मालक आहेत, अमनसाठी सुवर्ण संधी. आणखीन एक झेल जर पूर्ण केला तर 101 रुपयांचं पारितोषिक. यावेळेस मात्र विकी विजय पाटील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय, एक अतिशय प्रतिभावान खेळाडू. निश्चितपणे आपण पाहतोय की विजय पाटील हे खूप मोठं नाव आहे कळंबोली क्रिकेटमध्ये. जंक्शन संघाचे संघनायक म्हणून ज्यांनी गेली अनेक वर्ष आपण पाहतोय की कळंबोली क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवलं. त्यांचा निश्चितपणे आणि कळंबोली क्रिकेट इतिहासामध्ये पहिली रजनी क्रिकेट ठेवण्याचा मान ज्यांच्या नावावरती आहे ते विजय पाटील यांचे सुपुत्र यावेळेस आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात, ते म्हणजे विकी विजय पाटील. विकीनं आल्या या ठिकाणी सावध पवित्रा घेतलाय, एका धावेनं स्ट्राईक रोटेट केलंय. आणि पंच आपल्याला थोडंसं विनंती, आपण थोडीशी मॅच थांबवायची, कारण टेडीज जे आहेत आपण या ठिकाणी पाहतोय. कारण बऱ्याचशा सामन्यांमध्ये आपण पाहतो की चेअर गर्ल्स किंवा चेअर लिडर्सचा वापर केला जातो खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी. आणि आज आपण या ठिकाणी पाहतोय की ओप्पोच्या माध्यमातून, कारण या ओप्पो मोबाईल फोननं जसं संपूर्ण मार्केट हलवून टाकले, मोबाईलची दुनियेमध्ये एक नवीन क्रांती घडवून आणली आहे. आणि आज आपण पाहतोय की या ठिकाणी या स्पर्धेला देखील मी म्हणेन की एक वेगळं स्वरूप, एक जबरदस्त स्वरूप प्राप्त झालंय या ओप्पोच्या आणि निश्चितपणे आज या टेडीज या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं देखील स्वागत आहे. आपण प्रत्येक चौकार षटकारानंतर
यांचं नृत्य आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि निश्चितपणे खास करून जे लहान क्रीडा रसिक आहेत यांचं निखळ मनोरंजन या टेनिसच्या माध्यमातून होतंय. कारण क्रिकेट सोबतच आपण पाहतोय की या खेळाडूंना या ठिकाणी पुढे थोडीशी जागा खाली करून द्यायची आपण या टेनिससाठी. आणि निश्चितपणे आपण पाहतोय की आमच्या कॅमेरामॅन्स देखील या ठिकाणी आहेत. प्रत्येक चौकार षटकारानंतर यांचं नृत्य आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळणार आहे. तर निश्चितपणे या ठिकाणी मी क्रीडा रसिकांना विनंती करतो, ऑन साईडला म्हणजे शिवशंभूच्या चंबूमध्ये जे काही क्रीडा रसिक मैदानाच्या आतमध्ये आहेत, आपल्याला विनंती आहे मित्रांनो, आपण सहकार्य करायचंय. रेलिंग्सच्या बाहेर आपण बसायचंय. जे रेलिंग्स लावण्यात आलेले आहेत, जे क्रीडा रसिक खाली बसलेले आहेत, जॉगिंग ट्रॅक वरती जे क्रीडा रसिक बसलेले आहेत, आपल्याला विनंती आपण उठायचंय, रेलिंगच्या बाहेर जायचंय, आपण थोडंसं सहकार्य करायचंय. आणि निश्चितपणे या ठिकाणी टेनिसचं इथे आगमन झालेलं आपण पाहतोय. प्रत्येक चौकार षटकारानंतर आपल्याला यांचं नृत्य चौकार षटकार विकेट्स नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओप्पो कॅमेरा फोन, ज्याला निश्चितपणे एक नवीन मोबाईल ओप्पो कंपनीनं बाजारामध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. यावेळेस मात्र सुहासनं जबरदस्त खेळ साकारले. लॉंग ऑफच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांकरता
या आमच्या प्रवीण सर यांच्याकडून येतोय की सुहास एक अत्यंत चांगला फलंदाज आहे. मात्र बघा आपण टेनिस क्रिकेटला चांगले दिवस आल्यात, कारण संयमी फलंदाजी करणं हा एक मोठ्या खेळाडूचं वैशिष्ट्य असतोय. आपण बघतोय बरेचसे खेळाडू आज पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, फलंदाज बाद, बिग विकेट, मोठा मासा गळाला, वाघाची शिकार. लाव की कडक बंबई स्टाईल लाव. निश्चितपणे जगदीशजी आपण पाहतो या ठिकाणी फलंदाज सुहासनं अति घाई केली आहे. एक षटकार आला होता आणि आपण म्हटलं देखील होतं की हा खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. या खेळाडूंना थोडंसं डोकं वापरणं गरजेचं होतं, कारण आघाडीचे दोनही गोलंदाज ज्यांना आपल्या वैयक्तिक ओढ्यातील 2-2 षटकं पूर्ण केलेत. येणारा गोलंदाज आपण पाहिलं तिसरा आणि चौथ्या क्रमांकाचे गोलंदाज होते. सुहास नाळे जर मैदानावरती राहिला असता तर निश्चितपणे या सामन्यामध्ये मोठी धावसंख्या अंतिम 2 षटकामध्ये देखील उभारता आली असते. परंतु असं म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये संयम राखता येणं गरजेचं आहे. आपण एक षटकार खेचलाय, त्यानंतर षटकार खेचल्यावर आपण जेवढी ताकद आपण षटकार खेचण्यामध्ये लावतो तेवढ्याच ताकदीनं आपण एक धाव काढण्याची क्षमता देखील आपल्यामध्ये असायला पाहिजे. कारण येणारा गोलंदाज जर आपण पाहिला भीम यादव, एक काळ आहे की हे दोनही खेळाडू म्हणजे सुहास नाळे आणि भीम यादव हे दोनही खेळाडू एकाच संघाकडून खेळतात, परंतु केपीएलच्या माध्यमातून आपण पाहतोय परस्पर विरोधी खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हा हिटिंग एंड मानला जातो उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. सुहासनं जर अंतिम चेंडूवर एक धाव घेऊन स्ट्राईक आपल्याकडे ठेवली असती तर निश्चितपणे ती जमेची बाजू होऊ शकली असते आपल्या संघासाठी. निश्चितच प्रवीण सर, जरा बघायला पाहिजे क्रिकेटमध्ये संयम अतिशय महत्त्वाचा घटक मानला जातो. संयम बाळगायला पाहिजे होता. आपण बऱ्याचशा खेळाडूंची उदाहरणं घ्या. रायगडचं क्रिकेट आज कुठे पोहोचलंय बघा. हा चेंडू यावेळेस मात्र अतिशय चांगला चेंडू होता. मी म्हणेन निकीचंच रायगडचं उदाहरण बघितलं तर आकाश तारेकर, ज्याला रायगडचा वंडर बॉय म्हटलं जातोय, त्याच्यानंतर विश्वजीत ठाकूर सारखा जो अष्टपैलू खेळाडू आहे दिघोडे संघाचा, ज्याने जगात या भारतातील सर्वात मोठी लीग ज्युनियर प्रीमियर लीग मध्ये जाऊन आपल्या या ग्रामीण विभागाचा ठसा उमटवलाय आणि विक्रमांचा विक्रम केलाय. अशा फलंदाजाचा आदर्श घ्या. त्याच्यानंतर मुरबी संघाचा ओमकार पाटील याचा आदर्श घ्या. उस्मान जो आज विदेशी देशामध्ये जाऊन रायगडचा टायगर ज्याला म्हटलं जातोय तो विदेशी देशामध्ये जाऊन आपला नावाचा दबदबा कायम ठेवतोय. कारण संयम हा क्रिकेटमध्ये महत्त्वाचा असतोय. सर, निश्चितपणे या ठिकाणी संयम राखणं गरजेचं होतं ते फलंदाज सुहास नाळेला. परंतु सुहास नाळे आपण पाहतोय की 4 षटकं जर एखादा खेळाडू उभा राहत असेल तर अंतिम 2 षटकं जिथे मोठी अपेक्षा होती संघनायकाकडून ती अपेक्षा मात्र पूर्ण करू शकला नाही. या दरम्यान आपण पाहतोय नौका फलंदाज यावेळेस आपल्याला मैदानावरती स्ट्रायकर एंडला येतो फलंदाज महेश, तर नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहतोय फलंदाज परेश कडके. तर निश्चितपणे या परेश कडकेनं आपली ताकद निश्चितपणे पेंदरच्या मैदानावरती दाखवून दिली होती. दरम्यान गोलंदाज भीम यादव, यावेळेसचा चेंडू उजव्या एसटीच्या किंचित बाहेर पिच होणारा चेंडू आहे. गुडलँड स्पॉटला पिच होणारा हा चेंडू आहे. महेशनं मात्र हा चेंडू ढकललाय वाडीस लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. केवळ एक धाव येते आणि या एका धावेच्या बरोबरीनं आपण पाहतोय भीम यादव मात्र चांगल्या गोलंदाजीचा मारा करतोय. 5व्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आणि धावफलकावरती जर धावा आपण पाहिल्या तर केवळ 32 धावा धावफलकावरती आल्यात. एनथ्रीएस रामा स्पोर्ट्स संघाचा जर विचार केला तर रामदास महानवर जो फक्त रायगड ओपनच नव्हे तर मुंबई ओपन, रायगड ओपन आणि सातारा विभागामध्ये खेळणारा हा खेळाडू आहे. यावेळेस मात्र आपण पाहतोय उजव्या एसटीच्या किंचित बाहेर चेंडूचा मारा, फुलर लेंथ यॉर्कर चेंडूचा मारा केला. गोलंदाज भीम यादवचा जर आपण विचार केला तर उजव्या हातानं ओव्हर द विकेट मारा करताना ऑफ स्पिन गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आहे. म्हणजे याचे चेंडू टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूला वळणारे हे चेंडू आहेत. आता मात्र ऑनसाईडच्या दिशेनं हा चेंडू तडवलाय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये, जिथे क्षेत्ररक्षक अमन चेंडूवर येतोय. चेंडूची फेकी होते तोपर्यंत मात्र केवळ एकच धाव. पूर्णपणे मानसिक दडपणाखाली पाहायला मिळतोय तो कैलासाचे गणेश स्पोर्ट्स संघ. या संघाला देखील आपण पाहतोय की करो या मरो ही परिस्थिती आहे, कारण पहिला सामना कैलासाचे गणेश स्पोर्ट्स संघानं गमावलाय तर एनथ्रीएस रामा स्पोर्ट्स संघानं आपला पहिला सामना जिंकलाय. म्हणजे निश्चितपणे जर एनथ्रीएस रामा स्पोर्ट्स संघानं हा सामना जिंकला तर आपल्या गटातून अव्वल स्थानी येण्याची संधी या संघाला असणार आहे. तर पाहूया गोलंदाज भीम यादव.
पुढचा चेंडू ब्लॉकॉलचा चेंडू आहे. यष्टी रक्षकाला चेंडू गॅदर होत नाहीये. त्या ठिकाणी मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मनोज चेंडू कव्हर करतोय. जोपर्यंत चेंडूची फेकी होईल तोपर्यंत मात्र पंचांचा बाईचा इशारा येतोय. बाईच्या माध्यमातून ही एक धाव आणि या एका धावेच्या बरोबरीनं आपण पाहतोय संघाची एकूण धावा संख्या 5व्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना 5 गडी बाद 34. 5 गडी बाद 34 ही धावसंख्या धावफलकावरती अजूनही आपल्याला पाहायला मिळते. अंतिम षटकाचा खेळ येणं बाकी आहे. गोलंदाज भीम यादव ज्या विश्वासानं चेंडू सोपवला होता भीम यादव या गोलंदाजावरती, त्या विश्वासाला सार्थ गोलंदाजी. आता मात्र हेलिकॉप्टर फटका, गॅप मध्ये चेंडू ढकललाय. जबरदस्त टायमिंग, चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय की हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळतोय. परेश खडके यांना आपला क्लास दाखवलाय. परेश खडकेनं आपली ताकद या मैदानावर दाखवली. या 4 धावेच्या बरोबरीनं 5व्या षटकाची सांगता होते. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 गडी बाद 38 धावा. 5 गडी बाद 38 धावा. अंतिम षटकामध्ये किमान 20 ते 22 धावा येणं नितांत गरजेचं आहे. प्रशांत, जर आपण या मैदानावरती पाहिलं या अगोदरच्या सामन्यामध्ये शहीद भगतसिंग 11 संघानं 100 धावा या मैदानावरती पूर्ण केल्या होत्या. कळंबोली क्रिकेट इतिहासामध्ये आपण पाहतोय की खूप कमी वेळा, कारण ज्या वेळेला आपण पाहतोय ही कदाचित आमचे साथी स्कोरर योगेश वाघ सुद्धा आहेत, ही दुसरी वेळ आहे. कारण या अगोदर आपण पाहिलं संघर्ष संघाच्या हनुमंत चौधर आणि दादा भोईरनं दुसऱ्या विकेटसाठी 102 धावांची भागीदारी केली होती आणि तब्बल 114 धावा 5 षटकात त्या सामन्यामध्ये उभारल्या गेल्या होत्या. सना स्पोर्ट्स या संघाविरुद्ध खेळताना संघर्ष स्पोर्ट्स कळंबोली संघानं ही पहिली वेळ होती ज्या वेळेला 100चा आकडा पार केला होता 5 षटकांमध्ये. आणि आज आपण पाहतोय की शहीद भगतसिंग 11 संघानं 6 षटकात 100 धावा उभारल्यात आणि कळंबोली क्रिकेट इतिहासामध्ये दुसऱ्यांदा हा 100चा मॅजिक फिगर आपल्याला मैदानावर पाहायला मिळालाय. या दरम्यान चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून जबरदस्त टायमिंग, चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावा करतात. या चौकाराच्या बरोबरीने संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42 धावा. जबरदस्त टायमिंग या ठिकाणी दाखवलंय. 5व्या षटकाच्या अंतिम चेंडूवरती आपण पाहिलं खणखणीत चौकार खेचला होता फलंदाज परेश खडकेनं. हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका खेळला होता. क्रिकेटमध्ये आपण पाहिलं की हा फटका आणला होता तो महेंद्रसिंग धोनीनं, जो भारतीय संघाचा सर्वात सफलतम संघनायक आहे. परंतु आज आपण पाहतोय की फक्त संघाचा एक खेळाडू म्हणून तो, कारण त्यानं आपल्या कर्णधार पदाचा राजीनामा निश्चितपणे दिले. यावेळेस मात्र महेश फुटवर्कचा वापर करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला हा चेंडू वळवण्याचा प्रयत्न होता. थेट फेकी होती नॉन स्ट्रायकर एंडला, परंतु सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतो. लेग बाईटचा इशारा येतोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय की केवळ एका धावेवर समाधान मानावं लागतं. या एका धावेच्या बरोबरीने संघाची एकूण धावसंख्या 43 धावा धावफलकावरती. 43 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. परेश खडके याच्यावरती पूर्णपणे जबाबदारी असणार आहे धावसंख्येला आकार देण्याची, कारण अजूनही अंतिम षटकातील 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 4 चेंडूंमध्ये मी म्हणेन जगदीशजी कमीत कमी 2 षटकार येणं नितांत गरजेचं आहे. कारण धावगती जर आपण पाहिली फक्त 43 धावा धावफलकावरती आहेत. निश्चितपणे या ठिकाणी मी विनंती करतो, आपण वारंवार या ठिकाणी सूचना केली जाते. MH04 DR 9877 स्विफ्ट डिझायर गाडी आहे. या गाडीच्या मालकांना विनंती, आपण आपलं वाहन त्या ठिकाणी थोडंसं बाजूला घ्यायचं आहे, कारण काही अडचणी जरूर निर्माण होत आहेत. स्विफ्ट डिझायर आहे MH04 DR 9877. या वाहनाच्या मालकाला विनंती आहे की आपण हे वाहन त्या ठिकाणाहून थोडंसं बाजूला घ्यायचं आहे, आपण थोडंसं सहकार्य करायचं आहे. ट्रॅफिकला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही याची दखल क्रीडा रसिकांनी, वाहन चालकांनी घ्यायची आहे. दरम्यान पुन्हा एकदा सामन्यांकडे वळूया. 2 धावा आल्यात. परेशच्या बॅटमधून मोठा फटका येणं नितांत गरजेचं आहे. धावफलकावर जर धावसंख्या पाहिली तर 45 धावा अजूनही धावफलकावर पाहायला मिळतात. यावेळेस मात्र लोअर फुल टॉस चेंडू होता. आडव्या बॅटने चेंडू मारण्याचा प्रयत्न, परंतु त्रिफळाचीत बाद होतोय तो फलंदाज परेश.
तर निश्चितपणे या ठिकाणी आमचे साथी स्कोरर योगेश वाघ सुचवत आहेत की हा 6वा फलंदाज गमावलाय तो कैलासवासी गणेश स्पोर्ट्स संघाने मोठी अपेक्षा केली गेली होती. बिग हिटर्स म्हणून या संघाला ओळखलं जातं. मोठमोठे फटके खेळणारे फलंदाज या संघामध्ये आहेत, परंतु आज आपण पाहतोय की सुहास नाळेचा एक चुकीचा फटका या संघाला मात्र कुठेतरी मी म्हणेन की पराभवाच्या छायेमध्ये घेऊन गेलाय. सुहास नाळेनं थोडंसं डोकं वापरणं गरजेचं होतं, थोडंसं संयम राखणं गरजेचं होतं. आपण आपल्या समालोचनामधून देखील म्हटलं होतं षटकार खेचल्यानंतर मात्र आपण पाहतो की आपले जे लोकल खेळाडू आहेत त्यांच्या डोक्यामध्ये कुठेतरी मी म्हणेन की थोडंसं विचारांची रेलचेल पाहायला मिळते. एक षटकार आल्यानंतर संयम राखणं, कारण क्रिकेटमध्ये संयम हा तितकाच महत्वाचा असतो. आता मात्र अतिशय खराब निर्णय, रिव्हर्स स्वीप चेंडू करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील आणि फलंदाज बाद. याचबरोबर 6व्या षटकाची सांगत होते. पहिल्या सत्राचा खेळ संपतो आणि धावफलकावर धावा आहेत त्या 7 गडी बाद 45 धावा. पाच चेंडू झाले, एक चेंडू शिल्लक आहे, माफ करा, एक चेंडू शिल्लक आहे. तो निश्चितपणे या ठिकाणी अंतिम चेंडू शिल्लक आहे, कारण जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवर लेग बाईज, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा, चौथ्या चेंडूवर फलंदाज बाद आणि 5व्या चेंडूवर फलंदाज बाद. 5 चेंडू या षटकातील झाले. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 45 धावा. एक मोठा फटका येणं नितांत गरजेचं आहे. किमान 50 धावांचा पल्ला जर या ठिकाणी पूर्ण केला गेला तर एक मानसिक मी म्हणेन की दडपण जे असतं हे कुठेतरी प्रतिस्पर्धी संघावर असतं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटीचा आतली कड घेऊन चेंडू जातो शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आणखीन एक फलंदाज या ठिकाणी गमावलाय. जवळपास 8वा फलंदाज बाद झालाय कैलासवासी गणेश स्पोर्ट्स कळंबोली संघाचा. 8 गडी बाद, धावफलकावरती धावसंख्या आहे ती 46 धावा. विजयासाठी 47 धावांचं लक्ष्य N3S रामा स्पोर्ट्स कळंबोली संघासमोर. TJ तर निश्चितपणे पुन्हा एकदा आपण पाहतोय या ठिकाणी स्वयंसेवक आपल्याला विनंती आहे, आपण मैदानावरती जायचं. थोडंसं त्या ठिकाणी पंच इशारा करतायत. विकेट थोडीशी निश्चितपणे विकेटवरती आपल्याला थोडंसं काम करायचंय. स्वयंसेवक आपल्याला विनंती, आपण झाडू घेऊन मैदानावरती जायचंय. हाय हात कर हाय.
हॅलो. तर पुन्हा एकदा आपण या सामन्याकडे वळतोय. एन3 रामा स्पोर्ट्स विरुद्ध कैलासवासी गणेश स्पोर्ट्स या दोन संघांदरम्यान रंगणार हा सामना आहे. तर निश्चितमध्ये पहिल्या प्रवर्गामध्ये पाहायला आपण धावफलकावरती धावा उभारल्या 46 जिंकण्यासाठी 47 धावांचं टार्गेट गाठायचं ते म्हणजे रामा स्पोर्ट्स या संघाला. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय आपण रामा आणि भीम यादव. गोलंदाजीच्या भोवल्यावर आपण पाहतोय गोलंदाज धनंजय हिलाल. रामा यानं आता मात्र जबरदस्त फटका तटवलाय. चेंडू जातोय सीमेरेषेबाहेर 4 धावन करता. रामा महानवर यानं आपली स्वतःची ताकद या ठिकाणी प्रस्थापित केली, स्वतःचे इरादे स्पष्ट केलेत. या 4 धावेनं संघाचा आणि वैयक्तिक खातं खुलं केलंय. संघाला घेऊन जातोय बिनगडी बाद 4. प्रगती पथकावरती पहिलं षटक चालू आहे, हाणामारीचं षटक चालू आहे, पॉवर प्लेचं षटक चालू आहे, निर्बंधाचं षटक. आणि अशा या षटकामध्ये रामा यानं रोद्र रूप धारण केलंय. पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार खेचलाय. चौफेर टोलेबाजी करणारा हा रामा आता मात्र उत्तुंग असा षटकार. आता मात्र या ठिकाणी सर्वात लांब असा या ठिकाणी षटकार खेचतो रामा महानवर. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते, ताबडतोब या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते, धडाकेबाज या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते रामा या फलंदाजाकडून. केवळ 2 चेंडूंमध्ये 10 धावा कुठून काढल्या रामा यानं. पहिल्या षटकामध्ये रुद्र रूप धारण केलंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये हाणामारी करतोय तो म्हणजे रामा महानवर. मी सेवकांना विनंती करतो, आपण या ठिकाणी चेंडू धनंजय हिलाल एक मोठं नावाने असं ज्या गोलंदाजावरती आता मात्र अति आक्रमकता दाखवली, अति आक्रमण केले, प्रति हल्ला चढवलाय. फलंदाज पाहतो रामा महानवर, ज्याचं मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. ज्यानं कळंबोलीचा दर्जा वाढवलाय, ज्यानं कळंबोलीचं क्रिकेट एक उच्च दर्जावरती नेलंय, पोहोचवलाय असा रामा आता मात्र प्रत्येक चेंडूवरती प्रति हल्ला चढवतोय. गोलंदाजाला या ठिकाणी विचार करण्यास भाग पडतोय. अतिशय चांगली फटकेबाजी पाहायला मिळते रामा या फलंदाजाकडून. निश्चितपणे हे संघ कित्येक वेळ एकमेकांसमोर लढलेत, कित्येक वेळा एकमेकांकडून सपाटून मार खाल्ला, कित्येक वेळांना एकमेकांना पाणी पाजले, कित्येक वेळा एकमेकांना आसमान दाखवले. अशातच पुन्हा एकदा गाठ पडते या मैदानावरती ठका निमित्त फक्त KPLचं एकदा पूर्ण होतंय, दुसरीच्या शोधात नाहीये. जबरदस्त रनिंग बिटवीन विकेट. शेवटच्या काही क्षणाला आपल्या स्वतःच्या कॉफी स्क्रीन मध्ये पोहोचतोय तो म्हणजे रामा. तर घेऊन जातोय संघाला तो बिनगडी बाद 11च्या घरामध्ये. भीम यादव ज्यानं या स्पर्धेमध्ये पाठीमागच्या सामन्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये कालच्या दिवसामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता, एक हिरो ठरला होता या सामन्यामध्ये. या सामन्यामध्ये बघूया काय करतोय, सुपर हिरो ठरणार का असा प्रश्न निर्माण होतोय. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज असताना भीम यादव याच खेळाडूंना प्रत्युत्तर संघाला या ठिकाणी पराभूत केलं होतं, धूळ चारली होती असा हा भीम यादव आता मात्र खेळपट्टीवरती पाहतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. बबलू याच्याकडून आपण पाहतोय टेनिस बबूल या क्षेत्ररक्षणाकडून संघाची एकूण धावसंख्या पाहतोय 12. जाणून बुजून या ठिकाणी चेंडू गॅदर न करण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण त्याच्या मागे देखील एक दृष्टिकोन असतो. कारण एखादा क्षेत्ररक्षक या ठिकाणी लॉंग ऑन लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये जर या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असेल तर निश्चितपणे फलंदाजाला दुसरी धाव घेण्याची संधी करण्यासाठी, रनआउट करण्यासाठी या ठिकाणी जाणून बुजून हा झेल सोडला जातो. परंतु रामा यानं आता मात्र एक फाईट वातावरण टाईट करून ठेवलाय. दुसरा षटकार रामाच्या बॅटमधून निघणारा.
18 धावा आता मात्र तब्बल 18 धावा धावपळकावरती लागतात. जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजीची अक्षरशः या ठिकाणी चिंधड्या उडवल्यात. फलंदाज रामा यानं प्रत्येक चेंडूवरती प्रति हल्ला ती आक्रमकता दाखवतोय, प्रति हल्ला दाखवतोय तो म्हणजे रामा. एक मोठं नाव आहे ज्यानं सातारा विभागामध्ये देखील आपली ओळख प्रस्थापित केली. पुन्हा एकदा आपण या कळंबोलीमध्ये पाहतोय रामा स्वतःची ताकद प्रस्थापित करतोय, प्रति हल्ला चढवतोय, वाखवणे या ठिकाणी फलंदाजी करतोय. स्ट्राईक ड्राईव्ह तटवलेले चेंडू क्षेत्ररक्षण या ठिकाणी होतंय का पाहायचं. जबरदस्त क्षेत्रकार रनआउटची संधी परंतु तितकीच चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते. या 2 धावा पंच आम्हाला इशारा करतात षटकांचा खेळ संपतोय. एका षटकानंतर धावपळकावरती धावा लागतात तब्बल 3 गडी बाद 20. एक छोटंसं आव्हान पेलायचंय म्हणजेच या ठिकाणी आधीच दुष्काळ आणि दुष्काळात 13वा महिना अशातच या ठिकाणी गणेश स्पोर्ट्स या संघानं पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा दिल्यात. म्हणजे कुठेतरी नांगी टाकल्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय. कैलासवासी गणेश स्पोर्ट्स हा संघ पहिल्या षटकामध्ये जर रामा आणि भीम या फलंदाजाला आउट करण्यामध्ये यश प्राप्त झालं असतं तर निश्चितपणे या सामन्यामध्ये रंगत निर्माण झाली असती. परंतु रामा सारख्या फलंदाजाला आउट करायचं म्हणजे या ठिकाणी खूप कठीण असलं तर होऊन बसलंय. कारण रामा एक जबरदस्त इन्फॉर्म बॅट्समन आहे, जबरदस्त हा डिटर फलंदाज आहे ज्यानं 2017चं सुरुवातीचं सत्र देखील या ठिकाणी गाजवलंय. प्रत्येक स्पर्धेमध्ये रामा यानं चांगली कामगिरी केली आणि अशा या रामाला रोखायचं कसं, या उधळलेला वारा रोखायचा कसा असा प्रश्न मैदानावरती निर्माण होतोय. बघूया गोलंदाजच्या भोवल्यावर आपण पाहतो गोलंदाज कैलास चौधरी. कळंबोलीतील एक सर्वात वेगवान लांबलचक रण बसणारा गोलंदाज कैलास चौधरी एलआयजी कडून मारा करेल तर सामना करतोय पुन्हा एकदा रामा उर्फ रामदास महानवर. चेंडू टाकण्यासाठी संच दिनेश पोहीर पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. जरूर क्षेत्ररक्षण घडवलंय. निश्चितपणे या ठिकाणी मैदानावरती आपण पाहतोय विचार विनिमय केला जातोय. निश्चितपणे या ठिकाणी रामा यांच्याकडून काहीतरी थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होतं. स्ट्राईक या ठिकाणी चेंज झालाय. भीम यादव हा स्ट्राईकला येतोय. धावपळकावरती धावा पाहतोय आपण 20 धावा धावपळकावरती लागतात म्हणजे 3 गडी बाद 20. एक चांगली सुरुवात आणि निश्चितपणे असं म्हटलं जातं इमारतीचा पाया तर भक्कम असेल तर इमारत उभी राहू शकते. सलामी वीरांनी जर या ठिकाणी चांगली कामगिरी केली तर निश्चितपणे येणाऱ्या फलंदाजावरती कोणत्याही प्रकारचं दडपण नसतं. तशा पद्धतीचा या ठिकाणी खेळ. आता मात्र भीम यादवनं देखील मिडॉपच्या क्षेत्रामध्ये तटवलेला चेंडू पाहता क्षणी हा बघता चेंडू जातोय सीमेरेषेबाहेर. 4 धावण करता. जबरदस्त या ठिकाणी क्लासिक दाखवतोय. एक जबरदस्त तेज तरार फटका पाहायला मिळतोय तो म्हणजे भीम यादव याच्या बॅटीतून या 4 धावा वसूल होतात. या 4 धावेनं संघाची एकूण धावसंख्या माझे गुणलेखक योगेश भाग मला सुचवतात 3 गडी बाद 24 ही धावसंख्या धावपळकावरती लागते. कैलास चौधरी सारख्या गोलंदाजावरती देखील अति आक्रमण केलंय, आक्रमकता दाखवतोय. भीम यादव देखील हा मैदानावरती रुद्र रूप धारण करतोय. पॉवर प्लेचा दुसरं षटक. पॉवर प्लेचा फायदा कसा उठवायचा बॅक टू बॅक त्याच पद्धतीने या ठिकाणी फटका तटवला. क्षेत्ररक्षक धावतोय, सरतोय, पळतोय पण क्षेत्ररक्षण चेंडू अडवण्यामध्ये असफलता. चेंडू जातोय सीमेरेषेबाहेर. पुन्हा आता मात्र या ठिकाणी मैदानावरती केवळ चौकार आणि षटकारांचाच पाऊस पाहायला मिळतो. निश्चितपणे या फटकार आणि चौकाराने श्यामचा डीजे ऑपरेटर श्यामत आहे परंतु या देखील बल्ल्यांसाठी गेलेत नाही. परंतु फलंदाजी आपण पाहतोय निश्चितपणे फलंदाजीच्या माध्यमातून क्रिकेट रसिक या ठिकाणी खोलवलाय. निश्चितपणे क्रिकेट रसिक देखील चाहता देखील खुश झाला. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते, चौफेर टोलेबाजी पाहायला मिळते ते म्हणजे भीम आणि रामा या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. भीम याला हॅट्रिकची संधी बघूया. हॅट्रिक या ठिकाणी प्राप्त करतोय का तो म्हणजे भीम यादव. कैलास आता मात्र या ठिकाणी चांगला करारा प्रहार. चेंडू जातो बॅक टू बॅक. 3रा खणखणीत धावनलाल चौकार प्लस या ठिकाणी कटून काढलात. छोटा भीम मूर्ती लहान कीर्ती महान असा हा फलंदाज प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी चौकार घेतो. चौफेर टोलेबाजी चहू दिशांनी या ठिकाणी टोलेबाजी पाहायला मिळते भीम यादव याच्याकडून.
संघाची धावसंख्या आपण पाहतोय तब्बल बिन गडीबा 33 धावा. एक सुंदर भागीदारी पाहतोय, पार्टनरशिप पाहतोय. केवळ प्रगती पथकावरती दुसरं षटक चालू असताना कोणत्याही प्रकारची रंगत निर्माण नाही. एखादी विजयी होतोय की काय असा प्रश्न निर्माण होतो या मैदानावरती. आता मात्र भीम यादव याला न समजलेला चेंडू निश्चितपणे प्रहार करण्याची संधी जरूर प्राप्त झाली होती, परंतु भीम यादव याला जाणून बुजून स्लोवर प्रतीचा चेंडू फेकलाय. थोडासा भुजकळ्यात टाकून ठेवलाय गोलंदाज कैलास यानं. आपला कुठेतरी निर्णय बदललाय, विचार विनिमय करून या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. कुठेतरी या ठिकाणी तंत्राचा उपयोग केला जातोय कैलास चौधरी या गोलंदाजाच्या माध्यमातून. कारण कैलास चौधरी हा कळंबुर्ती सर्वात वेगवान गोलंदाज आहे. अशा या गोलंदाजावरती या ठिकाणी प्रतिहल्ला करणं म्हणजेच आता मात्र पंच आम्हाला दर्शवतात बॅटीची कडा घेऊन जाणार हा चेंडू म्हणजेच ऑफ द बॅट. एक धाव मिळते. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय बिन गडीबाद 34 धावा धावपळकावरती लागतात. निश्चितपणे या ठिकाणी जबरदस्त फलंदाजी दोन फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. अप्रतिम टोलेबाजी, चौफेर फलंदाजी, आली लहर केला कहर असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाहीये. कारण आता मात्र लामा याला न समजा चेंडू लेग स्टिकवरती टाकण्याचा प्रयत्न. पंच या ठिकाणी बाहेर निघतात, जमिनीला का दोन हा समांतर करतात. हे गावांतर धावेने संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 35 धावा. आणि निश्चितपणे रामा याची बॉडी लँग्वेज आपण पाहतो अप्रतिम. या ठिकाणी फिटनेस मध्ये हा रामा महानवर आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगली फलंदाजी करतोय आणि निश्चितपणे अंगामध्ये तर विकी या ठिकाणी बळ असेल तर निश्चितपणे कोणती गोष्ट साधू या ठिकाणी सिद्ध करू शकतं. म्हणजे असं म्हटलं जातं की आता मात्र रामा यानं तटवला चेंडू. क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारचा तैनात नाही. चेंडू जवळपास सीमेरेषेबाहेर 4 धावण करता. 44 धावा धावपळकावरती लागतात. जबरदस्त या ठिकाणी फटकेबाजी पाहायला मिळते. विडॉनच्या क्षेत्रामध्ये लॉगॉनच्या क्षेत्रामध्ये तटवलेला चेंडू रामा आता मात्र या ठिकाणी रूप धारण करतोय. रामा याला रोखणं खूप कठीण झालंय आणि रामा याचे आपण या ठिकाणी बॉडी लँग्वेजचा उपयोग या ठिकाणी केवळ जिंकण्यासाठी आता मात्र केवळ 8 धाव्यांची गरज आहे. दुसऱ्या षटक प्रगती पथकावर चालू असताना रामा यानं आता मात्र चौफेर फटकेबाजी केले. जबरदस्त या ठिकाणी रामा याची फलंदाजी चेंडू टाकण्यासाठी सतत कैलास चौधरी आता मात्र मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये जबरदस्त स्टोरी बुक क्रिकेट दाखवलंय. रामा यानं ओळखलंय विजय हा आपल्या या ठिकाणी दृष्टिक्षेपात आहे. केवळ एकेरी आणि दुहेरीवरती जरी मजल दिली तर निश्चितपणे आपला विजय सहजरित्या घोषित होऊ शकतो. रामायण या ठिकाणी स्टोरी बुक क्रिकेट दाखवले. केवळ एका धावेकरता या धावेला कनेक्ट केलंय. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 10 बळकावर 40 षटकांचा खेळ संपतोय. केवळ जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. निश्चितपणे या ठिकाणी बघूया कशा पद्धतीनं रामा हा आपल्या संघाला सलामीची जोडी विजयी घोषित करून देते की काय. सलामीचं या ठिकाणी सलामीवीर मावळे या ठिकाणी संघाला या ठिकाणी शिक्कामोर्तब करतात का असा प्रश्न निर्माण होतोय. रामा जबरदस्त फलंदाजी करतोय. रामा यांना अद्याप देखील निश्चितपणे 2 षटकार आणि 1 चौकार खेचला. अप्रतिम खेळी साकारली. भीम यादवनं देखील 3 चौकारांची आतिषबाजी केली. संघाला घेऊन जातोय एकूण 40 या धावसंख्या. दोन षटकानंतर धावपळकावरती तब्बल 20.00च्या सरासरीने 40 धावा धावपळकावरती लागतात. रामा तर गोलंदाजीच्या भोवळ्यावर आपण पाहतो यासीन. आता मात्र जबरदस्त गोलंदाजी यासीन याची आधीच आपण म्हटलं होतं कमी धावसंख्येचा सामना निश्चितपणे कमी धावसंख्ये सामने होतात त्यावेळी ते सामने नेहमी उत्कंठावर्धक सामने पाहायला मिळतात. परंतु तशा पद्धतीचा सामना आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण रामासारखा फलंदाज समोर असताना प्रत्युत्तर संघाला 6 षटकामध्ये किमान 75 ते 80 धावा उभारणं गरजेचं होतं. परंतु यामध्ये यश पूर्णपणे अपयश ठरला होता कैलासवासी गणेश स्पोर्ट्स हा संघ. याच्यात कारण असतं आता मात्र लांबलचा कपलातून षटकार. छत्रपतीचा धावा 6 धावा. अजून एक धाव पाहिजे.
तर मी धायगुडे पाटील स्पोर्ट्स संघाचे संगणक आणि डीजी पोपेडा कन्स्ट्रक्शन एक धाव अजून देखील जिंकण्यासाठी लागायचे. चेंडू या ठिकाणी मैदानामध्ये पुरवायचा आहे. तर मी डीजी पोपेडा कन्स्ट्रक्शन आणि धायगुडे पाटील स्पोर्ट या संघाच्या संगणकांना विनंती करतो आपण या ठिकाणी लवकरात लवकर यायचंय. डीजी पोपेटा संघाचे संगणक आणि धायगुडे पाटील संघाचे संगणक जरूर या ठिकाणी मैदानावरती यासीन याच्याकडून खुन्नस दाखवले जाते. केवळ या सामन्यामध्ये औपचारिकता वाक्य आणि रामा सारखा फलंदाज बघूया कशा विजयाचा षटकार खेचतोय का, विजयाचा चौकार खेचतोय का, विजयाची या ठिकाणी कशा पद्धतीने एक धाव काढतो रामा यानं आता मात्र विजयाची केवळ एक धाव काढतोय. विजेता ठरतोय यंत्री राम स्पोर्ट्स संघ. विजेता संघाचं हार्दिक अभिनंदन. तर मी दोन्ही संघाच्या संगणकांना अभिनंदन. तर मी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच रामदास महानवर याला विनंती करतो आपण या ठिकाणी यायचंय. जबरदस्त खेळी साकारणारा 12 चेंडूंमध्ये 31 धावांची नाबाद खेळी साकारणारा रामदास महानवर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार पटकावतोय.